हॅलो. हो. नमस्कार ताई. हो, नमस्कार ताई, बोला. ताई, शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. हो. त्यामध्ये मुख्य म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? आणि होणार ती कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार? म्हणजेच यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार? ह्या संदर्भात आम्हाला माहिती हवी होती. हो, हो, नक्कीच. तर तुम्ही अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. सध्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण शेतकऱ्यांचा हाच प्रश्न आहे, की शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार? तर राज्यात आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात हालचालींना जो वेग आहे, तर तो वेग आलेला आहे. आणि जसं की तुम्ही आता विचारलं, की कर्जमाफी झाली तर ती कोणत्या शेतकऱ्यांची होणार? यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी आणि थकीत शेतकरी यापैकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ही माहिती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर आता जर आपण पाहिलं तर मध्यवर्ती बँका असतील किंवा मग सोसायट्या असतील तर त्यांच्या माध्यमातून थकीत कर्जदार आणि नियमित कर्जदार याबद्दलची जी माहिती आहे तर ती माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि काही कागदपत्र देण्याचंही आव्हान आता शेतकरी बांधवांना करण्यात आलेलं आहे. यासाठी ही जी सर्व माहिती आहे तर ही माहिती 15 फेब्रुवारी पर्यंत जमा करण्याचा आदेश देखील शेतकरी बांधवांना देण्यात आलेला आहे आणि ही जी सर्व माहिती गोळा करून पोर्टलवरती फीड करणं देखील चालू झालेलं आहे. आता ही जी कर्जमाफीचा अहवाल आहे तर हा अहवाल एप्रिलच्या सुरुवातीला सादर करायचा आहे ही समिती जी आहे त्या समितीला आणि पुढे 30 एप्रिलच्या सुरुवातीला हा अहवाल शेतकरी म्हणजे 30 जून पूर्वी शेतकरी बांधवांना कर्जमाफी ही सरकारला द्यायची आहे किंवा मग जाहीर करायची आहे. परंतु आता येणारं जे बजेट आहे तर या बजेटमध्ये एस्टिमेट हे कर्जमाफीसाठी ठेवावं लागणार आहे. आणि या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ही सर्व माहिती गोळा करून शासनाला आता एक कच्चा आराखडा जो आहे तर तो या बजेटमध्ये सादर करावा लागणार आहे. जे की पुढे आता बजेट सुरू होणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर 2 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी.आर. निर्गमित करण्यात आला होता. तर या राज्य शासनाच्या माध्यमातून यामध्ये हजारो कोटींच्या घोषणा देखील या जी.आर. मार्फत शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आहे. आता यासाठी जे पथक नेमलेलं आहे तर ते पथक 2 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फिरणार आहे आणि या पथकाकडून 21 तारखेपर्यंत आणि या पथकाकडून जी काही आकडेवारी असेल तर ती त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारकडून सुद्धा साधारणतः आपण जर पाहिलं तर 29,000 कोटींची जी मागणी केलेली होती जे पॅकेज आहे तर ते मंजूर केलंही जाऊ शकतं. आता कर्जमाफी संदर्भात जर बोलायचं झालं की नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं काय होणार किंवा मग थकीत शेतकऱ्यांचं काय होणार तर आपण जर पाहिलं तर नुकतंच आता बच्चू कडूंच्या माध्यमातून एक स्टेटमेंट देण्यात येतंय की आम्हाला जे 30 जून पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि जर कर्जमाफीचा विषय जर कुठे वगळला गेला तर मात्र आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे केलं जाईल अशी माहिती आपले माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातूनही देण्यात आली. पण आता जर ही कर्जमाफी केली जात असताना आपण जर पाहिलं तर थकीत कर्जदार यामध्ये समाविष्ट केले जातील. यामध्ये साधारणतः 2019च्या कर्जमाफी नंतरचे जे काही थकीत कर्जदार आहेत तर यांचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. म्हणजे 2019च्या अगोदरच्या शेतकरी बांधवांचा समावेश होण्याची जी काही शक्यता आहे ती अगदी कमी आहे आणि 2019 नंतरच्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. मग आता यामध्ये आपण जर पाहिलं तर नियमित शेतकरी बांधवांचं काय असं सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज घेतलं असेल किंवा मग जे शेतकरी बांधव कर्ज भरत असतील दरवर्षी तर त्या शेतकऱ्यांचं 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसानही झालेलं आहे. म्हणजे त्यामध्ये 2025 मध्ये ज्यांच्याकडे कर्ज होतं किंवा मग ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यासाठीची मागणी ही सर्व शेतकरी संघटनांकडून केली जाते आणि शासनाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात याच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. मग ते आता नियमित कर्जदारचं अनुदान असेल किंवा मग त्या कर्जदारांची थकीत असेल तर त्यांना माफी देणं असेल. म्हणजेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना यामध्ये डावललं जाणार नाहीये. आता यामध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश असेल तर यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांना प्राधान्य दिलं जात आहे आणि आपण जर दुसऱ्या बँकांचा विचार केला जसं की राष्ट्रीयकृत बँका असतील खाजगी बँका असतील यांचीही माहिती लवकरच समोर येईल.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये कर्ज घेतलेलं आहे किंवा मग जे शेतकरी बांधव रेग्युलर आहेत आणि ज्यांचं खरीप 2025 मध्ये आपण पाहिलेलंच आहे की मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल अशी जी काही सूत्रांच्या माध्यमातून माहिती येते ती समोर येत आहे. तर नक्कीच ताई, तुम्ही जो शेतकरी बांधवांना महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे त्याबद्दल माहिती विचारली त्याबद्दल धन्यवाद. आणि ताई तुम्ही पण खूप महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. ओके ताई, धन्यवाद.